संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज परभणीकडे रवाना होत आहे। परभणीमध्ये आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी भव्य असा आक्रोश मोर्चा जो तो काढण्यात येणार आहे आणि त्यासाठीच आता हे संपूर्ण देशमुख कुटुंबीय जे आहे ते आता परभणीकडे निघालेलं आहे। दोनभाऊ, खरं तर आज परभणीमध्ये मोर्चा निघतोय, बीडमध्ये मोठा मोर्चा झाला, काय अपेक्षा आहे? समाज आणि देशमुख कुटुंबीय सगळे सोबत राहून आम्ही न्याय मागतोय आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि भेटणार आहे। त्यासाठी सगळ्यांच्या भावना आणि यातून सगळे व्यक्त होत आहेत, त्यासाठी हा मोर्चा आहे। खरं तर बीडमधल्या मोर्चानंतर यामध्ये संशयित किंवा त्यांचं नाव गोवलं जातं ते वाल्मिक कराड पोलिसांच्या शरण आलेले आहेत। मात्र आणखी 3 आरोपी जे आहेत त्या ठिकाणी शरण आलेले नाही आहेत किंवा ते अजून फरार आहेत। काय अपेक्षा आहे एकंदरीत ह्या 3 आरोपींच्या? त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आहे आमची आणि ते अटक होतील लवकर, यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि अटक होऊन मग पुढील कारवाई होऊन जाईल। खरं तर अनेक नेते जे आहेत ते येत आहेत, दखल घेत आहेत। मुख्यमंत्र्यांशी काय संवाद होतोय आपला किंवा काय त्यांच्याबद्दल काय त्यांच्याशी काय चर्चा झालेली आहे का? त्या दिवशीच्या फोननंतर उद्या किंवा परवा दिवशी त्याची भेट शिष्टमंडळ घेईल किंवा मी घेईल किंवा ते इकडे येतील, असं काहीतरी होईल। अजून काही त्याच्यावर निर्णय नाही झाला, पण होईल। मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे आपली? होणार आहे। हां, काय मागणी असणार आहे मुख्यमंत्र्यांची? हीच मागणी असणार आहे, आम्हाला न्याय पाहिजे। आमच्या जो माणूस कुटुंबातला गेलेला आहे, आमच्या सर्व कुटुंबाला, सर्व गावाला, समाजाला न्याय पाहिजे आणि आम्ही तीच मागणी त्यांच्याकडे करणार आहे। खरं तर SITच्या प्रमुखांची आणि तुमची देखील भेट झालेली होती, काय त्यांनी विश्वास दिला आपल्याला किंवा तपासाबाबत काय माहिती? त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही, पण त्यांचा रिपोर्ट कार्ड असं आहे की त्यांनी त्यांचं काम चालू केलं आहे। त्यांनी काल संशयित जे आहेत, ज्यांनी मदत केलेली आहे ह्या लोकांना म्हणजे फरार करायला, तर त्यांना ताब्यात घेण्याचं काम चालू केलं आहे त्यांनी। आपण पाहतोय संपूर्ण कुटुंबीय जे आहे त्या ठिकाणी निघालेला आहे आणि त्यांची कन्या वैभवी देखील आहे। तिचे देखील काय भावना आहेत त्या जाणून घेऊया, कारण ती पहिल्या दिवसापासून ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहे। वेगवेगळे जे मोर्चा आहेत त्या मोर्चांमध्ये सुद्धा ती आपल्याला असलेली पाहायला मिळते आणि एकंदरीतच तिची काय भावना आहे ते देखील वैभवी। खरं तर रेणापूरचा मोर्चा असेल, बीडचा मोर्चा असेल आणि आज परभणीमध्ये मोर्चा निघतोय, काय अपेक्षा आहेत? अपेक्षा हीच आहे की आजच्या मोर्चामध्ये पण लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिले पाहिजेत आणि हे न्याय मिळूच तर नाही तर आमच्या पुढील वाटचाली पण आम्हाला त्यांची साथ हवी आहे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। खरं तर काही आरोपी जे आहेत ते यातले अटक झालेत, मात्र 3 आरोपी आणखी फरार आहेत, काय अपेक्षित? त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे। आपण पाहतोय की आरोपींना अटक व्हावी ही एकच मागणी आणि त्याचबरोबरीनं न्याय मिळावा ही प्रमुख मागणी जी आहे ती या कुटुंबियाकडनं होत असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। कॅमेरामन सुशांत राऊतसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।